हो, मी लोकांशी नीट बोलत नाही. मला लोकांसोबत नीट वागता येत नाही, त्यांच्याबरोबर मला नीट बोलता येत नाही. मी जरा उद्धट आहे. हो, मला चांगलं माहिती आहे. पण मला हेही चांगलं माहिती आहे, ही लोक फक्त आणि फक्त त्यांच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत असतात. त्यांचा स्वार्थ पूर्ण करून घेण्यासाठी ते आपल्या आपल्या सोबत असतात आणि आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेत असतात. आणि असं जे कोणी वागतो ना, त्याच्याबद्दल मला भयंकर चिड आहे. मला त्या बाबतीत भयंकर राग येतो. तसा मी खूप शांत आहे, संयमी आहे, सरळ आहे, पण थोडा कडू पण आहे, कडवट आहे. म्हणून तर लोक मला खडूस, तिरसट, माथे फिरू, चिडखोर असं काहीही बोलत असतात. त्याचा मला अजिबात राग येत नाही. आता तो माझा स्वभाव आहे, मी काय करू हा. आणि तसंही हा स्वभाव मी काय माझ्या स्वतःच्या आवडीने स्वीकारलेला नाहीये. तर लोकांनी हा स्वभाव स्वीकारायला मला भाग पाडलंय. तसंही आयुष्याने मला खूप काही शिकवलंय. महत्वाचं म्हणजे आयुष्याने मला हे शिकवलं की तू जेवढा सरळ राहशील, शांत राहशील, संयमी राहशील, तेवढा तुझा अपमान होईल. आणि आणि जेवढा तू समोरच्यावर विश्वास ठेवशील, तेवढा तू एकटा पडशील. तेवढी तुला लोक सोडून जातील. म्हणून म्हणून मी असा कोणामध्ये मिसळत नाही, लोकांमध्ये साथ येत नाही, लोकांसोबत बोलत नाही. मला ते आवडत नाही. कोणासोबत तडजोड करायला मला आवडत नाही. आणि मुळात म्हणजे असा मुखवटा घालून जगायला तर अजिबात आवडत नाही. काय करू, शेवटी माझा स्वभाव आहे. आणि हा स्वभाव जर का तुम्हाला आवडत नसेल, तर माझ्या आयुष्यातून निघून जायला तुमच्यासाठी रस्ता मोकळा आहे. हा, पण एक गोष्ट सांगतो, तुमच्यासाठी आणि इतर कोणासाठी मी माझा स्वभाव अजिबात बदलणार नाही. आणि कोणीही प्रयत्न देखील करायचा नाही माझा स्वभाव बदलायचा. कारण आज जो मी तुमच्या समोर उभा आहे ना, तो कोणाच्या उपकाराने तयार नाही झालोय, तर आयुष्यातील मिळालेल्या दुःखांनी, मिळालेल्या जखमांनी मी तयार झालोय.